ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वरुक्मिव बंधनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। रामकृष्ण हरी माऊली। आपल्याला माहित आहे की पवित्र असा श्रावण महिना चालू आहे। तसा हा पवित्र 4 महिन्याचा काळ आहे, ज्याला आपण चातुर्मास म्हणतो। आता काही दिवसापूर्वी देवशायनी एकादशी होऊन गेली, पंढरपूरची मोठी एकादशी। लाखो वारकरी त्या पंढरपुरामध्ये दाखल झाले होते। असं म्हणतात की त्या एकादशीला या जगताचं पालन करणारे जे आहेत भगवान विष्णू, ते भगवान विष्णू त्या एकादशीला योग निद्रेमध्ये जातात आणि तिथून पुढे 4 महिने या जगताची सगळी सुरक्षा, या जगताचा संपूर्ण कारभार ज्यांच्या हाती जातो तो म्हणजे भगवान शंकर। त्या भगवान शंकराच्या हातामध्ये या जगताचा कारभार पुढे 4 महिने त्या ठिकाणी चालत असतो। आता त्याच भगवान शंकराला समर्पित असणारा संपूर्ण सृष्टी सध्या शिवमय झालेली आहे। भगवान शंकराची जिकडे तिकडे आराधना चालू आहे, चिंतन चालू आहे आणि पवित्र असा श्रावण महिना। या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शंकराची आराधना होते। या श्रावण महिन्याला शास्त्रानं फार महत्व दिलेले आहे। जसं सगळ्या नद्यामध्ये पवित्र किंवा महत्वाची नदी मानली जाते गंगा, गायीमध्ये महत्वाची गाय मानली जाते कामधेनू, दगडामध्ये महत्वाचा दगड मानला जातो परीस, तीर्थामध्ये सगळ्यात महत्वाचं तीर्थ मानलं जातं काशी। तसं महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचा महिना मानला जातो तो म्हणजे श्रावण। आणि हा श्रावण या ठिकाणी चालू आहे आणि त्या श्रावणात दुर्द शर्करा योग म्हणजे श्रावणातला सोमवार। सोमवार हा अगोदरच भगवंताच्या भगवान शंकराच्या आवडीचा दिवस आहे आणि तो श्रावणातला सोमवार, त्याच्यामुळे अतिशय आनंदाची गोष्ट आहे। जसं सोन्याची अंगठी अगोदरच मौल्यवान असते आणि त्या अंगठीवर जर हिरा असला तर ती सोन्याची अंगठी अधिक मौल्यवान दिसते, तसा अगोदरच पवित्र असलेला हा श्रावण आणि त्या श्रावणामध्ये आलेला हा सोमवार आणि त्या सोमवाराचं फार महत्व शास्त्रानं त्या ठिकाणी सांगितलेले आहे। आता 28 जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार आहे। त्या श्रावण सोमवाराची पूजा, त्या श्रावण सोमवाराचा विधी आणि प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवमूठ अर्पण करण्याची प्रथा, अर्पण करण्याची पद्धत शास्त्रानं सांगितलेली आहे। आता पहिल्या श्रावण सोमवारी भगवान शंकराला कोणती शिवमूठ किंवा शिवामूठ त्याला म्हणतात, कोणती शिवामूठ अर्पण करावी, ती कोणत्या पद्धतीने अर्पण करावी, त्याची पूजा काय, त्या श्रावण सोमवाराची कथा काय, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळं सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। या चॅनलवरती आपण अनेक संतांची चरित्र, अनेक हिंदू धर्माच्या ग्रंथातील माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळं नक्की आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण व्हिडिओला प्रारंभ करू। तर माऊली 25 जुलै पासून ते 23 ऑगस्ट पर्यंत हा श्रावण या ठिकाणी चालणार आहे। त्याच्यामध्ये 4 श्रावण सोमवार येतात। प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ किंवा शिवमूठ भगवान शंकराला अर्पण केली पाहिजे याचं शास्त्रानं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे। ती शिवामूठ कशी अर्पण करायची त्याची पद्धतही शास्त्रानं त्या ठिकाणी सांगितलेली आहे। अगोदर शिवामूठ कशाला म्हणतात याचा अर्थ आपण जाणून घेऊ आणि नंतर ती कशी अर्पण करायची त्याची पद्धत शास्त्रानं कशी वर्णन केली ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। शिवामूठ म्हणजे एक मूठभर धान्य भगवान शंकराच्या पिंडीवरती, शिवपिंडीवरती टाकण्याची पद्धत, परंपरा आहे, त्याला आपण शिवामूठ त्या ठिकाणी म्हणतो। पहिला सोमवार 28 जुलै रोजी आहे। त्या दिवशी शास्त्रानं ज्या धान्याची शिवामूठ भगवान शंकराला अर्पण करण्यासाठी सांगितलं ते म्हणजे तांदूळ। तांदूळाची पहिली शिवामूठ पहिल्या सोमवारी भगवान शंकराला अर्पण करावी असं शास्त्र त्या ठिकाणी वर्णन करते। आणि ही शिवामूठ कोणाकोणासाठी फलदायी आहे, तसं तर शास्त्र सांगते की भगवान शंकराला अर्पण करणारी जी धान्याची जी मूठ आहे ती सगळ्यांनाच फलदायी आहे, सगळ्यांनाच फायदा देणारी आहे। त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात। पण जी मुलं अविवाहित आहेत किंवा ज्या मुली अविवाहित आहेत
त्यांच्यासाठी हा पर्वणीचा योग शास्त्रानं शिवपुराणं कथन केलेला आहे. त्यांच्यासाठी हा महत्वाचा योग आहे. चांगला किंवा योग्य वर मिळावा या हेतून शास्त्रानं हे 4 सोमवार मुलीसाठी सांगितलेले आहेत आणि अविवाहित मुलासाठी याचं वर्णन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आता ती तांदूळाची मूठ पहिल्या श्रावण सोमवारी आपण अर्पण करत असतो. ती कोणत्या पद्धतीने अर्पण करायची त्याचं शास्त्रानं सांगितलं की मुठीमध्ये जेव्हा आपण तांदूळ घेतल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणात असलेलं दुःख, आपल्या अंतःकरणात असलेली इच्छा प्रगट करायची आणि नंतर ती शिवपिंडीवर अर्पण करण्याची पद्धत त्या ठिकाणी सांगितलेली आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही देवतेची पूजा करायची असली तर सर्वप्रथम सगळ्यात अगोदर शास्त्र सांगते की तिथं दिवा लावावा. दिवा लावल्याच्या नंतर आता भगवान शंकराची पूजा करायची तर भगवान शंकराच्या पूजेमध्ये हळद कुंकू चालत नाही. भगवान शंकराच्या पूजेसाठी भस्म किंवा लाल चंदन वापरलं जातं. एवढं आपण लक्षात ठेवावं. लाल चंदन किंवा भस्म त्या ठिकाणी तुम्ही सोबत घेऊन जा किंवा घरी पूजा करायची असली तर भस्म आणि लाल चंदन जवळ ठेवा. त्याच्यानंतर शिवलिंगावर कापसाचं वस्त्र अर्पण करावं असं शास्त्र त्या ठिकाणी सांगते. नंतर काही ज्या वस्तू लागतात त्या वस्तूमध्ये सगळ्यात महत्वाचं हे बेलपत्र, बेलाचं पान. बेलाचं पान असल्याशिवाय शास्त्र सांगते भगवान शंकराची पूजा होत नाही. भगवान शंकराची पूजा शक्य नाही. भगवान शंकराची पूजा बेलपत्राशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं बेलपत्र. बेलपत्राचं फल जर असेल तर त्याच्यानंतर सांगितलं धोत्र्याचं फूल, त्याच्यानंतर सांगितलं कानेरीचं फूल, आघाड्याची पाणी, अशी शास्त्रानं अनेक गोष्टी त्या ठिकाणी वर्णन केलेल्या आहेत. पण यातल्या कमीत कमी 3 वस्तू तरी माणसाकडे असल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरही भगवान शंकराची पूजा तुम्ही आरंभ करू शकता. त्याच्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही भगवान शंकराला एखादं फळ अर्पण करू शकता. आता ती शिवामूठ कशी अर्पण करायची त्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो. मुठभर तांदूळ हातामध्ये घ्या. हातामध्ये तेवढे तांदूळ घेतल्याच्या नंतर त्या तांदूळावरती पाणी शिंपडा. त्याच्यानंतर तुमच्या अंतःकरणात असलेली इच्छा, तुमच्या अंतःकरणात असलेलं दुःख, तुमच्या अंतःकरणात असलेलं संकट वर्णन करा भगवान शंकराच्या समोर. त्याच्यानंतर ती मूठ बंद करा. बंद केल्याच्या नंतर मुठीचा जो हा अंगठा आहे तो वरती ठेवा आणि वरती ठेवल्याच्या नंतर मूठ हळूहळू मोकळी करा आणि थोडं 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 धान्य त्या भगवान शंकराच्या पिंडीवरती टाका. असं शास्त्र 3 वेळा करायला सांगते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर जी शिवामूठ आपण अर्पण केली, जे धान्य आपण अर्पण केलं ते धान्य जमा करा आणि एखाद्या गरजू माणसाला ते धान्य दान म्हणून देऊन टाका. हा नंतरचा आहे. याच्यानंतर आपली पूजा संपन्न झाली. पूजा संपन्न झाल्याच्या नंतर भगवान शंकराची आरती करा. आरती झाल्याच्या नंतर प्रसाद ग्रहण करा. अशा प्रकारचा हा विधी शास्त्रानं सांगितला. अतिशय सोपा असा विधी हे 4ही सोमवार तुमच्याकडून होत असतील तर निश्चित त्या ठिकाणी करा आणि या श्रावण सोमवाराचा त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी घ्या. असो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबू. रामकृष्ण हरी.